तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 शो दॅट एफ ऑफ -1 इक्वल्स टू 3 इंटू एफ ऑफ 1. ठीक आहे, म्हणजे काय आहे की आपल्याला इथं फंक्शन्स अँड लिमिट्स चॅप्टरमधलं क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स एक फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, फंक्शन काय गिव्हन आहे, सोल्युशन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 हे फंक्शन दिलेलं आहे. आणि आपल्याला काय शो करायचं आहे, शो दॅटमध्ये काय सांगितलं आहे, एफ ऑफ -1 म्हणजे एफ ऑफ -1 जर आपण म्हणजे एक्सच्या जागेवरती जर -1 पुट केलं तर हे 3 टाइम्स एफ ऑफ 1च्या इक्वलमध्ये आलं पाहिजे असा क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे, तर इथं हा जो ए जो टाईप झालेला आहे हा चुकून झालेला आहे, हा ए मी फोडतो. ठीक आहे, तर बघा आता पहिले काय करायचं, एफ ऑफ म्हणजे LHS फाइंड आउट करायची, नंतर RHS फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर बघा पहिले लिहायचं LHS LHS काय दिलेली आहे, एफ ऑफ -1 म्हणजे एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं, -1. मग बघा एफ ऑफ -1 इक्वल्स टू 3 इंटू -1चा स्क्वेअर मायनस 5 इंटू -1 प्लस 7. ठीक आहे, आता 3 इंटू -1चा स्क्वेअर काय येणार आहे, +1 येणार आहे. का, कारण की -1 इंटू -1 +1 होणार, आणि हे मायनस काय होणार, प्लस होणार. आणि 5 1 5 प्लस 7. मग बघा 3 गुणिले 1 3 प्लस 5 प्लस 7 म्हणजेच किती येणार, 5 आणि 3 8 8 आणि 7 15. ठीक आहे, म्हणजे एफ ऑफ -1 इक्वल्स टू किती आलं, 15 आलं. ठीक आहे, मग आता सेम तसंच एफ ऑफ, आता काय करायचं, RHS फाइंड आउट करायची. तर RHS काय दिलेली आपल्याला, RHS इक्वल्स टू 3 इंटू एफ ऑफ 1. म्हणजे आपल्याला काय करायचं, एफ ऑफ 1ला 3 मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथं 3 इंटू ब्रॅकेटमध्ये आता एफ ऑफ 1 पुट करायचं, म्हणजे 3 इंटू 1चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 प्लस 7 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, मग इथे येणार आहे हा बाहेरचा 3 ॲज इट इज. आता 1चा स्क्वेअर 1 इंटू 3 3 मायनस 5 इंटू 1 5 प्लस 7. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथे येणार 3 इंटू ब्रॅकेटमध्ये, आता बघा +7 आणि +3 म्हणजे 10 होणार, आणि 10 मायनस 5 होणार. ठीक आहे, आणि 3 इंटू 5 15 येणार, म्हणजेच 3 इंटू एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आली, 15 आली. मग बघा इथं जर बघितलं आपण तर एफ ऑफ -1 इक्वल्स टू ऑल्सो 15 आणि 3 इंटू एफ ऑफ 1 इज ऑल्सो 15. ठीक आहे, म्हणजे काय आहे की दोन्हीचे व्हॅल्यू 15 15 आले. म्हणजेच काय आहे की हेन्स एफ ऑफ -1 इक्वल्स टू 3 टाइम्स एफ ऑफ 1 इक्वल्स टू 15. मग म्हणजेच LHS इक्वल्स टू RHS. लास्टला लिहायचं हेन्स प्रूव्ड एफ ऑफ -1 इक्वल्स टू 3 टाइम्स एफ ऑफ 1. ठीक आहे, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. तर बघा हा क्वेश्चन आलेला होता 2 मार्कासाठी. फक्त एक्सच्या जागेवरती जे पुट करायचं सांगितलं ते पुट करायचं होतं, आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करून दोघांची सेम येते की नाही ते चेक करायचं होतं. ठीक आहे, तर आपण काय ते पण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा तुम्ही जर असं सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 2 मार्क भेटेल. किती मार्क भेटेल, प्रॉपर 2 मार्क. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.